पल्लवीज लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे पल्लवी. तर आज आपण रथसप्तमी स्पेशल तांदळाची खीर बनवणार आहोत. तर खूपच छान अशी खीर बनते आणि रथसप्तमीला तुम्ही अशा प्रकारची खीर बनवू शकता. तर बघा किती अशी छान अशी खीर बनलेली आहे. तर खूपच अशा सोप्या पद्धतीने ही खीर आपण कशी बनवतो ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर चला बघूया यासाठी कोणते इंग्रेडियंट पाहिजे आहेत. यासाठी मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तर बघा मी इथे अर्धी वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि 8 ते 9 केसर अशी घेतलेले आहेत. त्यांना थोडं पाणी घालून मी भिजवून ठेवलेलं आहे. तर बासमती तांदूळ आहेत यांना मोठ्या अशा बाउलमध्ये काढून घेऊन मी याला 2 ते 3 वेळेस पाण्यानं असं चांगलं धुवून घेते. म्हणजेच जेणेकरून आपले हे जे तांदूळ आहेत चांगले स्वच्छ होतील. तर चला याला 2 ते 3 वेळेस असं धुवून अर्ध्या तासासाठी मी भिजत ठेवलेलं. तर बघा अर्धा तास झालेला आहे. आता याचं पाणी आपण काढून घेऊयात आणि केसरला साईडला काढून ठेवूया आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण हे बासमती तांदूळ काढून घेऊयात. जर तुम्ही बासमती तांदूळचा यूज नाही केला तरीही चालेल. तुम्ही तुमच्या घरात जो रेग्युलर तांदूळ आहे त्याचाही यूज करू शकता. पण बासमती तांदळाचा वास खूपच छान येतो त्यामुळे मी बासमती तांदळाचा यूज केलेला आहे. तर चला यामध्ये थोडं पाणी घालून घेऊयात आपण. तर बघा फक्त आपल्याला थोडंसंच पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. तर आपल्याला याची फुल पेस्ट बनवायची नाही आहे. म्हणजे तांदळाचे जे कण आहेत ते असे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत. भरभरीत बनतात ना त्या प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर चला मी इथं दूधसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर चला दुधाला अशी उकळी येऊन देऊयात. तर बघा तुम्ही येथे तुमच्या आवडीनुसार किंवा अर्धा लिटर असं दूध घेऊ शकता. तर थोडंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हे केसर आणि त्याचं पाणी दोन्ही घालून घेऊयात. म्हणजे दुधाबरोबर ही केसर छान उकळेल आणि त्याचा कलरसुद्धा छान असा सुटेल. जर तुमच्याकडं केसर असेल तर घाला, नाही तर तुम्ही याला स्किपसुद्धा करू शकता. तर चला याला अशी छान उकळी येऊन देऊयात. तर तुम्ही बघत असाल आपलं दूध असं उकळत आहे. तर उकळत्या दूधमध्ये आपल्याला हे जे आपण तांदूळ मिक्सरला लावून घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही असं चमचा ठेवून त्यावर असं थोडं थोडं घालून घेऊ शकता. तर बघा तुम्ही हेच दूध जे आहे असं काढून घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला हलवून सगळं असं घालून घेऊ शकता. आणि आपल्याला ही जी खीर आहे ती एकदम लो फ्लेममध्येच आपल्याला अशी शिजवून घ्यायची आहे. तर चला याला चांगलं असं शिजवून देऊयात. तर यामध्ये आपण थोडंसं घालून घेऊयात वेलची पूड. वेलची पूड मी ही घरातच बनवलेली आहे. याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता. आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी याची लिंक दिलेली आहे आणि वर आय बटनवर पण याची मी लिंक दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर चला याला चांगलं असं शिजवून देऊयात. तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स जे आहेत ते घेऊयात. तर मी इथं बदाम, पिस्ता, काजू बारीक करून घेतलेले आहेत आणि इथे मी बघा टरबूजचे बीज, मनुका आणि चिरोळे आहेत तसेच ठेवलेले आहेत. आणि मी इथं साखर घेतलेली आहे. चवीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर तुम्ही बघत असाल की हे छान असं उकळलेलं आहे आणि आपले तांदूळसुद्धा छान असे शिजलेले आहेत. तर यामध्ये मी साखर घातलेली आहे आणि याला एकजीव करून घेऊयात. तर बघा तांदळाचे कण आहेत असे शिजलेले किती छान दिसत आहेत. तुम्ही हाताने सुद्धा असे दाबून बघू शकता. तर चला ही खीर छान अशी शिजून झालेली आहे. आता आपण ड्रायफ्रूट्स जे आहेत ते असे तुपामध्ये तळून घेऊयात. तर गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवलेली आहे मी. यामध्ये मी काजू, बदाम आणि असे पिस्ता घालून घेतलेले आहेत. तर बघा मी इथे चिरोंजीसुद्धा असे चारोळीसुद्धा घालून घेतलेले आहेत. त्यांना आपण बारीक फ्लेममध्ये असं चांगलं तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपली जी खीर शिजल्यानंतर लास्टलाच घालून घ्या. म्हणजे हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते खूप असे छान क्रंची लागतात. तर बघा अशा प्रकारे मी यांना असं हलवून घेत आहे.
कधीही ड्रायफ्रूट्स एकदम लो फ्लेममध्येच आपल्याला असे तळून घ्यायचे आहेत. तर चला हे असे तळून झालेले आहेत. यामध्ये आपण घालून घेऊयात मनुका आणि यांनाही असं तळून घेऊयात. मनुका आपल्याला सगळ्यात लास्टला घालून घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही यामध्ये खसखसचा सुद्धा यूज करू शकता. तर बघा आता यामध्ये मनुका सुद्धा तळून झालेले आहेत. मी इथे टरबूजचे बीज घातलेले आहेत आणि गॅसची फ्लेम आपण बंद करून या खिरीमध्ये हे असं घालून घेऊयात. तर बघा ही प्रोसेस तुम्हाला एकदम झटक्यात करून घ्यायची आहे, नाहीतर जे ड्रायफ्रूट्स आहेत ते लवकर असे ब्लॅक होतात. तर चला यांना असं चांगलं हलवून घेऊयात. तर बघा आपली खीर तयार झालेली आहे आणि तुम्ही अशी खीर कधीही बनवू शकता आणि खूपच कमी वेळेत आणि झटपट अशी ही खीर बनते. तर पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. आणि हां, बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे अशीच नवनवीन आणि मजेदार रेसिपी तुम्हाला अशी मिळत राहतील. तर बघा अशी छान अशी आपली खीर बनलेली आहे. तर बघा जर तुम्हाला यापेक्षा अजून थोडी अशी पातळ अशी खीर पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये अजून दुधाचा वापर करू शकता. तर बघा ही खीर थंड झाल्यावर अजून थोडी घट्ट बनते, त्यामुळे तुम्ही यामध्ये अजून थोडं दूध घालू शकता. तर चला याला आपण सर्व करून घेऊयात. तर बघा या प्रकारे गरमागरम खीर तुम्ही अशी सर्व करू शकता आणि वरून तूप घालून ही सगळ्यांना खायला देऊ शकता. तर या रथसप्तमीला तुम्ही ही खीर जरूर बनवा आणि ही खीर कशी बनली मला जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर बघा अशी किती छान खीर बनलेली आहे. तर तुम्हीही बनवा, खावा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर जरूर शेअर करा. हे बघा वरून केसर, पिस्ता, बदाम वगैरे टाकून मी याला असं सर्व केलेलं आहे आणि ह्याचं टेक्स्चर तरी बघा किती छान असं बनलेलं आहे. तर या प्रकारे तुम्ही घरात बनवू शकता आणि तुम्ही जर ही खीर कुणाला अशी दाखवली तर कोणी असं म्हणूही शकणार नाही ही तांदळाची आहे. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.